नमस्कार, मी साक्षी अनासने. येस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत. आता पाहूया एक स्पेशल रिपोर्ट. प्रवाशांच्या किंचाळ्या अंधावा, भीषण रेल्वे अपघाताची थरकाप उडवणारी दृश्य. पश्चिम बंगालमध्ये एक मोठा रेल्वे अपघात झाला आहे. येथे रुळावर उभ्या असलेल्या कांचनजंगा एक्सप्रेस गाडीला मागून भरधाव वेगाने येणाऱ्या मालगाडीने जोरदार धडक दिल्याने घटना घडली आहे. या घटनेनंतर रेल्वेच्या मागील 3 बोगींचे मोठे नुकसान झाले. रेल्वेचे अनेक डबे रुळावरून घसरले आहेत. या अपघातात काही प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आलेले आहे. अपघातात अनेक जण जखमी झाल्याची माहिती मिळालेली आहे. प्रवाशांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे. पश्चिम बंगालच्या सीमावर्ती भागात रंगपाणी आणि निजबारी दरम्यान ही घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही कांचनजंगा एक्सप्रेस न्यू जलपाईगुडीहून सियालदहच्या दिशेने आत जात होती, तेव्हा मागून येणाऱ्या मालगाडीने तिला धडक दिली. ट्रेनमध्ये अनेक लोक अडकल्याची शक्यता आहे. मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आलेले आहे. या दुर्घटनेनंतर रेल्वे वाहतूकही प्रभावित झाली आहे. अनेक गाड्या वेगवेगळ्या स्थानकांवर उभ्या करण्यात आलेल्या आहेत. आज सकाळी 9 वाजेच्या सुमारास 13,174 कांचनजंगा एक्सप्रेस आगरतळाहून सियालदहला जात असताना हा अपघात झाला आहे. नैहाटी स्थानकावर अतिरिक्त हेल्प डेस्कही उभारण्यात आलेले आहे. अपघातानंतर मुसळधार पावसात घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी अपघातावर दुःख व्यक्त केलेले आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे. वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. तसेच घटनास्थळी भयानक दृश्य दिसत आहे. येस मराठी ब्युरो न्यूज, पश्चिम बंगाल. अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज.